नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेबाबत नवीन अपडेट बघणार आहोत। राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेबाबत नवीन बातमी आलेली आहे। ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। यावर्षी महाराष्ट्र विधानसभेचे इलेक्शन्स आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे। आचारसंहितेच्या काळामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकत नाही, म्हणून आचारसंहितेच्या आधीच कंबाईन परीक्षेची ॲडव्हर्टाइजमेंट यायला पाहिजे आणि राज्यसेवा परीक्षासुद्धा लवकरात लवकर कंडक्ट करायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी विद्यार्थी करून राहिलेले आहेत। तर याचबाबत एक नवीन अपडेट आलेली आहे, ही अपडेट आपण बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली बातमी आहे। सकाळ वर्तमानपत्रामध्ये आलेली ही बातमी आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख आतापर्यंत ठरलेली नाही, अशा प्रकारची ही बातमी आहे आणि यामुळे 6.5 लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागून असल्याबाबत यांनी माहिती दिलेली आहे। ही संपूर्ण बातमी मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही, यामधले जे महत्त्वपूर्ण पॉइंट्स आहेत, जे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, तेच मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की राज्यसेवा परीक्षेची तारीख आतापर्यंत 4 वेळा घोषित करण्यात आलेली आहे आणि परीक्षासुद्धा पोस्टपोन करण्यात आलेली आहे। याशिवाय कृषी विभागाच्या जागासुद्धा समाविष्ट करण्यात आलेल्या नाही। ओके, इथे यांनी दिलेलं आहे बघा की कृषी विभागाच्या जागा समाविष्ट झालेल्या नाहीत। याशिवाय कंबाईन परीक्षेची जाहिरातसुद्धा आलेली नाही। तर कंबाईन परीक्षेची जाहिरात का आलेली नाही, त्यामागे काय कारण आहे ते सुद्धा यांनी इथे सांगितलेलं आहे। याबाबत आपण आधीसुद्धा चर्चा केलेली आहे। आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की काही असे संवर्ग आहेत, त्या संवर्गांचे मागणीपत्र आतापर्यंत पोहोचलेले नाही। कंबाईन परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती आहे की ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षांचे जे संवर्ग आहेत, हे संवर्ग एकत्रित करून वेगवेगळ्या पोस्टसाठी परीक्षा घेण्यात येते। तर काही जे पोस्ट आहेत त्यांचे मागणीपत्र आलेले आहेत, तर काही पदांचे मागणीपत्र आतापर्यंत आयोगाकडे पोहोचलेले नाही। तर ते मागणीपत्र पोहोचेपर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट येणार नाही, अशा प्रकारे माहिती आपण दिलेली होती। इथे सुद्धा यांनी तेच सांगितलेलं आहे की काही संवर्ग असे आहेत ज्यांचे मागणीपत्र आतापर्यंत आलेले नाही, म्हणून कंबाईनची ॲडव्हर्टाइजमेंट आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। त्या विशिष्ट पदांचे मागणीपत्र आयोगापर्यंत पोहोचताच आयोगातर्फे ॲडव्हर्टाइजमेंट काढण्यात येईल आणि कंबाईनची जाहिरात बघा, माझ्या मते तरी कंबाईनची जाहिरात सप्टेंबर महिन्यामध्ये येऊन जाणार आहे। कितीतरी विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेले आहेत की कंबाईनची जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, तर बघा याच महिन्यामध्ये, ओके, सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची ॲडव्हर्टाइजमेंट येऊन जाणार आणि डिसेंबरच्या शेवटपर्यंत, डिसेंबर एंडिंगपर्यंत किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तुमची एक्झाम होण्याची शक्यता आहे। ओके, जे विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत त्यांना मी एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तुमची कंबाईनची परीक्षा होऊ शकते, कारण जाहिरात आल्यानंतर कमीत कमी तुम्हाला 75 ते 90 दिवस मिळत असतात। जाहिरात आल्यानंतर तुम्हाला 20 दिवस ते 25 दिवस तुम्हाला फॉर्म भरायला मिळतात आणि त्यानंतर 60 दिवस ते 75 दिवसानंतर तुमची परीक्षा ही कंडक्ट केल्या जाते। तर अशा प्रकारे तुम्हाला 75 ते 90 दिवस परीक्षेच्या तयारीसाठी मिळत असतात। ओके, यानुसार आपण बघितलं तर डिसेंबर महिन्यामध्ये तुमची परीक्षा होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत आणि जर डिसेंबर महिन्यामध्ये तुमची परीक्षा झाली नाही, कंबाईनची परीक्षा बोलून राहिलेलो आहो, राज्यसेवेची नाही। ओके, राज्यसेवेबाबत मी तुम्हाला नंतर माहिती देतो, परंतु सध्या परिस्थितीमध्ये आपण कंबाईनची चर्चा करून राहिलेलो आहोत की कंबाईनची परीक्षा एकतर तुमची डिसेंबर महिन्यामध्ये होईल, नाहीतर पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये तुमची परीक्षा कंडक्ट केल्या जाईल। ओके, आता यामध्ये बघा यांनी काय सांगितलेलं आहे की MPSCमध्ये 6 ते 6.5 लाख विद्यार्थी राज्यसेवा आणि कंबाईन या दोनही परीक्षेची तयारी करून राहिलेले आहेत आणि यापैकी कितीतरी विद्यार्थ्यांची वयोमर्यादासुद्धा संपुष्टात येऊन राहिलेली आहे, अशा प्रकारची माहिती यांनी दिलेली आहे। याशिवाय बघा, हे बघा, संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शासनाने सर्व विभागांकडील रिक्त पदांची मागणीपत्र द्यावीत म्हणून आयोगाने सातत्याने पाठपुरावा केला, पत्रव्यवहारही केला, मात्र अद्याप सर्व विभागांकडून मागणीपत्रे आयोगाला मिळालेली नसल्याने संयुक्त पूर्व परीक्षा देखील मागील 8 महिन्यात कंडक्ट करण्यात आलेली नाही। ओके, तर जे शासनातील विविध विभाग आहेत, शासकीय विभाग आहेत, त्यांच्याकडे
पाठपुरावा करण्यात आला की तुम्ही लवकरात लवकर मागणीपत्रे पाठवा, परंतु या विभागांकडून आतापर्यंत मागणीपत्रे पाठवण्यात आलेली नाहीत, म्हणून आतापर्यंत ॲडव्हर्टाइजमेंट आलेली नाही। यामध्ये आयोगाची काहीही चूक नाही। जर आयोगाकडे मागणीपत्र आले नाही तर आयोग बघा ॲडव्हर्टाइजमेंट काढू शकत नाही। शासकीय विभागांकडूनच वेळेवर मागणीपत्र पोहोचून राहिलेले नाही। ओके, तर चूक आयोगाची नाही, आयोगावर खापर फोडणे बरोबर नाही। आयोगाच्या ज्या सचिव आहेत सुवर्णा खरात मॅडम यांनी बघा काय माहिती दिलेली आहे। यामध्ये यांनी बघा काय सांगितलेलं आहे की IBPS परीक्षांच्या तारखा पाहून राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख निश्चित केली जाईल। कृषी विभागाच्या जागा त्यात समाविष्ट करण्याचा निर्णय अजूनपर्यंत झालेला नाही। तसेच संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शासनाकडून सर्व विभागांकडील रिक्त पदांचे मागणीपत्रे मागवण्यात आलेली आहेत। ती आल्यानंतर या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होईल। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, IBPS परीक्षेच्या तारखा बघून राज्यसेवा परीक्षेची तारीख निश्चित केल्या जाईल। याशिवाय कृषीची पदे आतापर्यंत राज्यसेवेमध्ये ॲड करण्यात आलेली नाही, याबाबत आतापर्यंत निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी सुद्धा माहिती यांनी दिलेली आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण बातमी होती, म्हणून ही बातमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। राज्यसेवा परीक्षा सध्या परिस्थितीमध्ये होण्याची चिन्हे दिसून राहिलेली नाही। मला असं वाटते की डिसेंबर महिन्यामध्ये राज्यसेवेची परीक्षा कंडक्ट होऊ शकते। ओके, जास्तीत जास्त चान्सेस आहेत की राज्यसेवेची परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये होणार आणि कंबाईनची परीक्षासुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये किंवा पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये होऊ शकते। तुमच्या यावर काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आपलं व्हॉट्सॲप चॅनल तुम्ही जॉईन करू शकता। व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करू शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।